हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आडनावांऐवजी फक्त नावानंच हाक मारण्याच्या बीड पोलिसांच्या उपक्रमानंतर नेमप्लेटवरून आडनाव गायब. पोलीस अधीक्षक कौवत यांचा नवा आदेश. टेबल आणि गणवेशावरील नेमप्लेटवरून आडनाव हटवण्याची मोहीम. आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याचा ताबा बीड पोलिसांकडे. ट्रान्झिट रिमांडसाठी आज प्रयागराज जिल्हा कोर्टात हजर करणार. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा गुन्हेगार अबू सालेम उर्वरित शिक्षा माफीसाठी हायकोर्टात. राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे कोर्टाचे आदेश. विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 88 अर्ज. आज कोर कमिटी बैठकीमध्ये अंतिम उमेदवाराचं नाव ठरणार, सूत्रांची माहिती. शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचं मुंबईतलं आंदोलन स्थगित. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यावर शेतकरी ठाम. 8 एप्रिलला मेळावा. कोकणामध्ये शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला. आज होलिका दहन. देवाच्या पालख्यांची मिरवणूक तर रस्त्यावर सोंगांची धमाल. महिषासूर आणि संकासुराच्या खेळानं रंगत. मुंबई गोवा महामार्गावर मध्यरात्रीपासून ट्रॅफिकचा खोळंबा. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढल्यानं वाहतूक कोंडी. नागोठणे, कोलाड, इंदापूर आणि माणगाव भागामध्ये ट्रॅफिक जॅम. हुल्लडबाजांनी होळीचा रंग फेकू नये म्हणून उत्तर प्रदेशात अनेक मशिदी ताडपत्र्यांनी झाकण्याची वेळ. रमजानमधील शुक्रवार आणि धुळवड एकाच दिवशी आल्यानं मुस्लिम संघटनांची खबरदारी. होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीनिमित्त मुंबई पोलिसांकडून नियमावली जाहीर. पादचाऱ्यांवर रंग, पाण्याचे फुगे फेकल्यास कारवाई होणार. अंतराळवीर सुनीता विल्यम्सची घरवापसी आयत्यावेळी पुढे ढकलण्याचा नासाचा निर्णय. सुनीताला घेऊन येणाऱ्या यानाच्या उड्डाणात तांत्रिक बिघाड. सुनीता विल्यम्स गेल्या 9 महिन्यांपासून अंतराळ स्थानकावर. ट्रेन अपहरण नाट्य संपल्याचा पाकिस्तान सरकारचा दावा. 4 सैनिक आणि 21 प्रवासी मारले गेल्याची लष्कराची माहिती. बलूच लिबरेशन आर्मीचा 150 ओलीस अजूनही ताब्यात असल्याचा दावा. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.